नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आभासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे. आपला विषय इंडियन इकॉनॉमिक 2 अर्थात भारतीय अर्थव्यवस्था 2, कोर्स कोड BECE 146 146 हा BEC कोड आपला आहे. त्यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा पार्ट 2 शिकताना ब्लॉक 1 आणि ब्लॉक 2 हे आपले चर्चेतून झालेले आहेत. त्याचबरोबर ब्लॉक 3 आपण घेतलेला आहे. आता यातील ब्लॉक 3चं टायटल आहे इंडस्ट्रियल सेक्टर, म्हणजेच औद्योगिक क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र आपण म्हणूया त्या संदर्भात. त्यातील युनिट 9 पहिलाच युनिट आहे. यातील हा भांडवल निर्मिती आणि उत्पादन क्षमता. भांडवल निर्मिती आणि उत्पादन क्षमता निश्चितपणे इंडस्ट्रियल ग्रोथ अँड पॉलिसीज, म्हणजेच भारतीय उद्योगधंद्याच्या अनुषंगाने आणि विदेशातील असणारे उद्योगधंदे याच्या संदर्भात विचार करताना, अभ्यास करताना आपल्याला प्रमुख काही बाबी ह्या विचारात घेणं अपेक्षित असतो. त्यामध्ये विशेष करून भांडवल निर्मितीच्या अनुषंगाने आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल किंवा करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली दिसते. जशा पद्धतीने उद्योग आहे त्यावरती त्याची इन्व्हेस्टमेंट ही डिपेंड असते किंवा अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येते. आता या भांडवल निर्मितीमध्ये आणि उत्पादन क्षमतेच्या अनुषंगाने जर विचार केला तर इंडस्ट्रियल ग्रोथ किंवा औद्योगिक वृद्धी वाढ ही कशा पद्धतीची आहे किंवा किती प्रमाणात होऊ शकते ते सुस्पष्टपणे दिसून येऊ शकतं. यामध्ये औद्योगिक क्षेत्र इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपण विचार करताना स्वातंत्र्योत्तर कालखंडात आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जर पाहिलं तर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनं कच्चा माल आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला शेती क्षेत्रातून येणारा कच्चा माल याच्यावरती उद्योग क्षेत्रामध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यातून होणारं उत्पादन हे पुढं इंडस्ट्रियल सेक्टरमध्येच आहे तसा उद्योग म्हणून त्याचा काही वस्तू विक्री केली जाते किंवा सर्व्हिस सेक्टरकडे त्याचा असला काही भाग हा प्रोव्हाइड केला जातो आणि सेवा रूपाने पुन्हा कस्टमराइज होतो किंवा कस्टमाइज केला जातो. डायरेक्ट उद्योग क्षेत्रातलं एखादं प्रोडक्शन हे जसं आपण शेतकऱ्यांसाठी जर आपण पाहिलं तर ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर एखाद्या कंपनीने तयार केला तर तो विकला जातो त्यावेळेला तो इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असतो. आणि ज्यावेळेला आपण साखर कारखान्याचा विचार करतो, साखर कारखानदारी ही उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची आहे किंवा उद्योग क्षेत्रात गणली जाते. आणि ऊस उत्पादन हे शेती क्षेत्रामध्ये विचारात घेतलं जातं. आता ह्या ॲग्रिकल्चर गुड्सचा विचार केला तर तो कच्चा माल वापरून शुगर इंडस्ट्रीमध्ये त्याच्यापासून साखर निर्माण केली जाते. साखर निर्माण झालेली साखर ही पुढं हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने आपण म्हणूया किंवा अगदी चहासाठी ज्या वेळेला आपण साखर वापरतो त्यावेळेला ही सर्व्हिस सेक्टरमध्ये येते किंवा सेवा क्षेत्रात आलेली दिसून येते. स्वीट होम्सच्या माध्यमातून आपण साखर पाहतो त्यावेळेला वेगवेगळे स्वीट आयटम्स ज्या वेळेला केले जातात किंवा स्वीट गुड्स असतात, गोड वस्तू ज्या वेळेला आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात मग त्या पदार्थाच्या अनुषंगाने असेल ती साखर सर्व्हिस सेक्टरकडे आलेली दिसते. मग याच्यातला मिडल पॉईंट आपण स्टडीसाठी आता घेतलेला आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर. आणि या औद्योगिकरणात किंवा उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवरती प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेतून पुन्हा अंतिम वस्तू निर्माण करण्याचं काम केलं जातं. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण स्टडीसाठी घेतो, अभ्यासासाठी घेतो की अंतिम उपभोक्ता कोण आहे त्याचं मेजरमेंट करून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे काढलं जातं किंवा काढता येतं. टप्प्याटप्प्याने आपण पहिल्या प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक क्षेत्राकडे पाहिलं, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र त्यावेळेला आपण पाहतो. या तिन्ही क्षेत्राच्या दृष्टीनं आपल्याला उद्योग क्षेत्र हा अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर कॅपिटल किंवा भांडवल इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता असल्याचं दिसून येतं. आणि याच इंडस्ट्रियल ग्रोथच्या दृष्टीने किंवा त्याची काही पॉलिसीज च्या अनुषंगाने आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला वृद्धी आणि वाढ किंवा त्याची उत्पादन क्षमता कशा पद्धतीने असू शकते ती या अनुषंगाने दिसून येणार आहे. इंडस्ट्रियल ग्रोथ ती वृद्धी कशा पद्धतीनं घडून येते किंवा औद्योगिक क्षेत्र आणि इंडस्ट्रियल सेक्टरच्या बाबतीतला आपल्याला सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट किंवा प्रस्तावना त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॉलिसीज बिफोर 1990च्या पॉलिसी ज्या होत्या त्या आपण पाहतो की स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या ज्या काही
बदललेल्या आहे. मग 1948 असतील किंवा 1958 असतील, 18 असतील, 77 असतील, या पॉलिसीच्या अनुषंगानं हा स्वातंत्र्योत्तर कालखंड फार महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर 1991ची पॉलिसी ज्यावेळेला आपण पाहतो, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीज 9.3 मध्ये ते दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. पण त्याच्यामधले जे टप्पे होते त्याच्यामध्ये विशेष करून 1990 पूर्वीची धोरणं असतील, औद्योगिक धोरण आहे ते 1956चं औद्योगिक धोरण, खरं तर 1948ला पण औद्योगिक धोरण, पहिलं औद्योगिक धोरण झालं आणि दुसरं जर बघितलं तर 1956 मध्ये आपण बघतो. त्याचबरोबर औद्योगिक धोरण विधान 1977 मध्ये पण झालेलं दिसतं, 1980चे झालेलं दिसतं. आणि याच औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने किंवा नवीन औद्योगिक धोरण जे आहे 1991 न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीज ही दर्शवलेली आपल्याला किंवा दिशा झालेली दिसून येते. त्यावेळेला औद्योगिक उत्पादनातील ट्रेड किंवा त्याचे काही टप्पे ज्यावेळेला आपण पाहतो, ट्रेड्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन किंवा फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 या टप्प्याच्या अनुषंगाने अगदी 10-10 वर्षाचे टप्पे किंवा 5 वर्षाचे टप्पे आपल्याला असलेले दिसून येतात. मग त्या पंचवार्षिक योजनेमध्ये या औद्योगिक क्षेत्राला भर दिलेली दिसते. 1951 ते 65, 66 ते 80, 81 ते 91 आणि पोस्टच्या अनुषंगाने 1991चा टप्पा हा अंतिम टप्पा किंवा खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाला त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर उद्योगाच्या दृष्टीनं मग एफडीआयच्या रूपाने आलेली आपल्याला दिसून येते किंवा अनुभवायला येते. आता ह्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आपण उल्लेख करतो, परकीय गुंतवणुकीचा विचार करतो, त्यावेळेला या परकीय गुंतवणुकीतून आपल्या देशाचं जीडीपी किंवा एकूणच राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याला मदत होते का, ती किती प्रमाणात होते, कशा पद्धतीने होते, त्या दृष्टीनं इंडस्ट्रियल सेक्टर हा खरं तर जास्त विकासाच्या दृष्टीनं विचार करणारा किंवा अभ्यास करण्याचा भाग असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपल्याला अनेक टप्पे किंवा कॉम्पिटिशन्स जे म्हटलेलं आहे, कॉम्पिटिटिव्ह मिशन्स किंवा कमिशन्स ऑफ इंडिया या अनुषंगाने याच्यातला भाग हा म्हटलेला दिसून येतो. या उद्दिष्टांमध्ये या युनिटमधून गेल्यानंतर भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी स्वीकारलेली व्यापक चौकट ही सूचित करते किंवा त्या अनुषंगाने 3 औद्योगिक धोरणाच्या प्रमुख वैशिष्ट्यांचे वर्णन यामध्ये केलेलं दिसतं. 1956 मध्ये, 1977 आणि 1980 या 3 औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने 1956 ते 1991 या ऑलमोस्ट 40 वर्षाचा कालखंड आहे हा, किंवा 36-38 वर्षाचा कालखंड आहे. 35+ आपण म्हणूया वर्ष आहेत. आणि त्या कालखंडाचा उद्योग क्षेत्राचा झालेला विकास किंवा त्याच्यातले झालेले बदल 91 मध्ये जास्त रिफ्लेक्ट झालेले दिसतात. नवीन औद्योगिक धोरणाच्या रूपाने त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहावी लागतील, त्याचा अभ्यास या अनुषंगाने आपल्याला माहिती होणं ही देखील यातून उद्दिष्टाच्या अनुषंगाने सांगता येईल. त्याचबरोबर इंडियातली ज्या वेळेला किंवा भारतातली स्पर्धा आपण पाहतो, त्या स्पर्धेच्या आयोजनाची कार्य किंवा त्या अनुषंगाने असणारे फंक्शन्स ही कशा पद्धतीचे आहेत त्या दृष्टीने आपण बघतोय. सर्व विकसित देशांनी अर्थव्यवस्थेचा समान पॅटर्न पाळला आहे. विकास ज्याच्या वाट्यामध्ये हळूहळू घट होत आहे किंवा एकूण उत्पादनात शेती आणि उद्योगाच्या वाट्यामध्ये सतत वाढ किंवा तथापि 1950च्या दशकात औद्योगिक विकास हा शिखरावर पोहोचण्याचा असल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर किंवा त्यानंतरच्या कालखंडात 50च्या नंतर या जसं की आपण इतर क्षेत्राचा विकास बघतो, पण सेवा क्षेत्राचा विकास हा खूप कमी होता. तुलनात्मकरित्या शेती क्षेत्राचा विकास हा पहिल्या पंचवार्षिक योजनेत जास्त झालेला दिसून येतो. आणि 1951 ते 56 ही पहिली पंचवार्षिक योजना ही सर्व परिचित किंवा प्रचलित झाली आणि त्याच्यात विशेष करून शेतीला भर दिला. परंतु 1956 ते 1961 या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगावरती भर दिला आणि उद्योगाचा विकास केल्याचं आपल्याला दिसून येतं. पहिल्या पंचवार्षिक योजनेत अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आणि याच स्वावलंबनाच्या आधारावरती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगाला स्थान दिलं किंवा उद्योगाला महत्त्व दिलं. तेव्हापासून ज्या पद्धतीनं शेतीचा विकास घडला त्याच पद्धतीनं उद्योगाचा विकास आणि मग सेवा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम हे तिथून पुढच्या कालखंडात झालेलं दिसून येतं. त्यामुळे सेवेचा वाटा या देशामध्ये एकूण उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. या देशामधील रोजगार वाढीचा पाठपुरावा होत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय उत्पादन वाढीचा नमुना या अनुषंगाने देखील यातील काही घटक किंवा काही भाग हे महत्त्वाचे असल्याचे दिसून येतं. सर्व विकासाच्या दृष्टीनं किंवा विकासाभिमुख पॅटर्न राबवत असताना
औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य किंवा महत्त्व दिलेलं दिसतं. जसं उद्योग क्षेत्रात आपण रतन टाटांचं नाव घेतो, मग अंबानी असतील किंवा इतर अनेक उद्योग समूह असतील, किर्लोस्कर असतील, या उद्योजकांच्या मार्फत जे औद्योगिकरणाचा वेग वाढला किंवा लोहपोलाद उद्योग असतील, मग सरकारकडे असतील किंवा खाजगी क्षेत्रातले काही उद्योग असतील, या खाजगी उद्योगामुळं देखील देशाचा विकास व्हायला मदत झाली किंवा विकासाचा वेग वाढण्याचं कार्य या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून निश्चित झालेलं दिसून येतं. त्यामुळे देशामधील रोजगार वाढीचा पाठपुरावा होत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पादन वाढीचा नमुना यातूनही दिसून येतो किंवा 90 पूर्वीची धोरणे ही भारताच्या औद्योगिक विकासाचे पहिले धोरण म्हणजेच औद्योगिक धोरण होय 1948चा ठराव IPR धोरणामध्ये मिश्र आर्थिक प्रणालीची कल्पना करण्यात आली आहे. सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रासाठी जे महत्त्व दिले गेले, तथापि खाजगी क्षेत्राला पुरेसे काम करण्याची परवानगी होती. नियमन या धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये ही देखील असल्याचं दिसून आले. त्याचबरोबर पुढील काही बाबींच्या अनुषंगाने उद्योगांची विभागणी किंवा उद्योगांची 4 मोठ्या भागात विभागणी करण्यात आली. श्रेणी ही पहिल्या प्रकारात शास्त्रोक्त पद्धतीने किंवा दारुगोळा, अणुऊर्जा, रेल्वे वाहतूक इत्यादी च्या अनुषंगाने देखील महत्त्वाची माहिती दिली. सरकारसह मक्तेदारी ठेवली होती. विदेशी भांडवलाची भूमिका वेग वाढवण्यासाठी किंवा विदेशी भांडवलाची गरज औद्योगिकरणाला मान्यता मिळाली. तथापि परदेशी भांडवल असलेल्या उद्योगामध्ये मालकी आणि व्यवस्थापन विश्रांती त्याच अनुषंगाने घेतलेली दिसून येते. मग याच्यामध्ये दारुगोळा असेल, अणुऊर्जा असेल किंवा रेल्वे असेल, ही सरकारने आजही स्वतःकडे किंवा सार्वजनिक क्षेत्राकडे असल्याचे आपल्याला दिसून येतं. याचं मुख्य कारण असं की याच्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा याचा अति उत्पादन असेल किंवा अति उपयोग असेल तो वाढू नये, याच्यावर काही नियंत्रण राहावं किंवा राहिलं पाहिजे या दृष्टीने देखील विचार केलेला दिसून येतो. त्यामुळे विदेशी भांडवलाची भूमिका ही या अनुषंगाने महत्त्वाची आहे. वेग वाढवण्यासाठी विदेशी भांडवलाची गरज किंवा औद्योगिकरणाला मान्यता दिलेली दिसते. या औद्योगिकरणातूनच परदेशी भांडवल असलेल्या उद्योगामध्ये मालकी आणि व्यवस्थापन विश्रांती घेतील असे नमूद केले आहे. किंवा कुटीर आणि लघु उद्योगाची भूमिका, कुटीर उद्योगाची भूमिका खरं तर ग्रामीण भागामध्ये असेल किंवा जिथं शक्य नाही आपण म्हणूया डोंगरदऱ्याचा भाग असेल किंवा मागासवर्गीय माळरानाचा भाग आपण म्हणूया असेल, मागासवर्गीय म्हणजे ग्रामीण भागामधला जो दऱ्या डोंगराचा भाग असतो त्या अनुषंगाने तिथल्या लोकवस्तीचा विकास व्हावा किंवा लोकांना छोटे मोठे उद्योग व्यवसाय करता यावे या अनुषंगाने कुटीर उद्योगाची भूमिका ही महत्त्वाची ठरते. औद्योगिक विकासात लघु उद्योगांना मान्यता मिळाली आहे. विशेषतः स्थानिक संसाधनाच्या वापरासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हे उपयुक्त घटक असलेल्या दिसून येतं. कामगार धोरण असेल, कामगार आणि कामगार यांच्यातील सुसंबंधाचे अनुषंगाने संबंध वाढवणे असेल, व्यवस्थापन योग्य वेतन असेल आणि कामगार सहभागाचे धोरण असेल ते किती किंवा कशा पद्धतीने राबवता येऊ शकतं त्या अनुषंगाने देखील भाग महत्त्वाचा आहे. उद्योगांची विभागणी, उद्योगांची 4 मोठ्या भागात विभागणी करण्यात आलेली आहे. ती विभागणी ही लघु उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल किंवा मोठे उद्योग असतील या अनुषंगाने देखील वितरण हे झालेलं दिसून येतं. त्यामध्ये कामगार हा घटक ज्यावेळेला आपण उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने पाहतो त्यावेळेला जसं की कोणत्याही उत्पादनाच्या दृष्टीने भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असं म्हणतो. यातले 2 घटक म्हणजे संयोजक आणि कामगार हे दोन्ही घटक क्रियाशील असतात. भांडवल आणि जमीन ही आपण तसं पाहिलं तर जमिनीमध्ये उपजत आणि अविनाशी गुण असतात आणि त्या गुणाबद्दल त्या मालकाला त्याचा मोबदला दिला जातो किंवा त्याला रेंट ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये म्हटलं जातं किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये त्याचा विचार केला जातो. परंतु उद्योगधंद्याच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जमिनीचा मोबदला हा निश्चितपणे विचारात घ्यावा लागतो, त्याचा रेंट हा विचारात घ्यावा लागतो. त्याच पद्धतीने लागणारं भांडवल कॅपिटल जे आहे ते देखील किती असेल, कशा पद्धतीचं असेल, ती इन्व्हेस्टमेंट कशी होईल त्या दृष्टीने विचार करावा लागतो. आणि विदेशी भांडवलाची भूमिका किंवा वेग वाढवण्यासाठी विदेशी भांडवलाची गरज ही औद्योगिकरणाला मान्यता मिळाली आहे किंवा तथापि परदेशी भांडवल असलेल्या उद्योगामध्ये मालकी आणि व्यवस्थापन विश्रांती घेतील असे नमूद केले होते. किंवा कुटीर आणि लघु उद्योगांची भूमिका ही देखील महत्त्वाची आहे. कुटीरची भूमिका आणि औद्योगिक विकासात
लघु उद्योगांना मान्यता मिळाली, विशेषतः स्थानिक संसाधनाच्या वापरासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या घटकांचा उपयोग हा निश्चितपणे होतो. कामगार धोरणांमध्ये कामगार आणि कामगार इतर मालक आणि कामगार आपण म्हणूया, कामगार आणि कामगार याच्यातला सुसंवाद असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कामगार आणि मालक किंवा मालक आणि कामगार यांच्यातला सुसंवाद जर असेल तर उद्योग क्षेत्राचा विकास हा निश्चितपणे होऊ शकतो. कारण या क्रियाशील घटकाकडूनच योग्य उत्पादन होऊ शकतं, योग्य यंत्रतंत्र हे चालवता येऊ शकतं. अन्यथा त्या चालवताना किंवा त्याचा वापर करताना अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे याच्यातील सुसंवाद संबंधित वाढवणे, व्यवस्थापन करणे, योग्य वेतन आणि कामगार सहभागाचे धोरण या दृष्टीने देखील या बाबी महत्त्वाच्या ठरतील. यातला महत्त्वाचा जो पहिला औद्योगिकरणाचा टप्पा होता त्याच्यामध्ये 1956चं धोरण होतं. त्यामध्ये 8 मध्ये उद्योगांना स्थान दिलं होतं. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत काही महत्त्वपूर्ण बदल हे घडले किंवा IPR 1948च्या अंमलबजावणीनंतरची वर्ष या विचारात घेतली जातात. पूर्ण करणे किंवा पहिली पंचवार्षिक योजना आहे 1951-56 मध्ये इंडस्ट्रीजचा कायदा विकास आणि नियमन कायदा 1951 मध्ये तो अंमलबजावणी करण्यात आली किंवा त्याला मंजुरी देण्यात आली. आणि दत्तक ए किंवा समाजाचा समाजवादी नमुना म्हणून काही शिफारशी त्या उद्योगधंद्याच्या विकासाच्या दृष्टीने करण्यात आला. आणि IPR 1956 खालील महत्त्वाच्या वैशिष्ट्यासह स्वीकारण्यात आले. त्याच बरोबर किंवा औद्योगिक धोरणाचा ठराव मांडताना 1956 मध्ये 88 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत काही महत्त्वपूर्ण बदल हे घडून आले आणि IPR 1948च्या अंमलबजावणीनंतरची काही वर्ष ही त्याच्यावर विचार करण्यात आला किंवा तशी पूर्तता करून पूर्ण करण्यात आल्या. आणि पहिली पंचवार्षिक योजनेत निश्चितपणे 51 ते 56 यात इंडस्ट्रियल सेक्टरवरती काय करता येईल याच्यावर फक्त विचार विनिमय झाला. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेत ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती जास्त भर देण्यात आला, शेती उत्पादनावरती जास्त भर देण्यात आला आणि याच इंडस्ट्रीजचा कायदा विकास करण्यात आला आणि नियमन कायदा 1951 मध्ये मंजूर झाला. दत्तक ए समाजाचा समाजवादी नमुना हे देशाचे ध्येय आहे किंवा त्या अनुषंगाने विरोधात विचार करण्यात आला, मांडण्यात आला. पार्श्वभूमी किंवा IPRच्या अनुषंगाने 1956 खालील महत्त्वाच्या काही वैशिष्ट्यासह स्वीकारण्यात आला. यात काही घडामोडी या निश्चित दिसून आलेले दिसतात. औद्योगिक क्षेत्राचे विभाजन, औद्योगिक क्षेत्राचे वर्गीकरण करण्यात आले. 3 वेळापत्रक त्या अनुषंगाने दर्शवलेले दिसतात. पहिल्या श्रेणीत अनुसूची किंवा अ च्या अनुषंगाने 17 उद्योग ज्यांच्या विकासाची जबाबदारी ही केंद्राची होती, सरकार समाविष्ट होती. शास्त्रे आणि दारुगोळा आणि संबंधित संरक्षण उपकरणे याचा विचार यामध्ये केलेला प्रामुख्याने दिसून येतो. विशेष करून या 7-8 उद्योगाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला यात शस्त्रास्त्राचा जो उल्लेख केलेला आहे किंवा दारुगोळ्या संबंधित उद्योग उत्पादन, त्यावेळेला याची आवश्यकता खरं तर सरकारच्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक असतो. कारण ज्या वेळेला आपल्याला परकीय आक्रमण होतात किंवा वादातीत स्थिती असेल त्यावेळेला समोरच्याला एक प्रकारची दहशत किंवा एक प्रकारची आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं या सुविधा आपल्याकडे आहेत किंवा अशा पद्धतीचे अणुशस्त्र आपण ज्या वेळेला दाखवलं ही आहेत असं दाखवणं हे गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने या उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीनं सरकार सातत्याने प्रयत्न करत असतं. वेगवेगळ्या सोयीसुविधा, साधन सामग्री याच्यात निर्माण कशा होतील, त्या कशा वापरता येतील याच्यावर भर देत असतात. शस्त्रे आणि दारुगोळा आणि संबंधित संरक्षण उपकरणे, अणुऊर्जा यांचा देखील विचार करत असतं. लोखंड आणि पोलाद यंत्रसामग्री आणि साधने या घटकाचा देखील विचार करतात. त्याचबरोबर जड विद्युत संयंत्रे, खाणकाम आणि तांबे, शिसे, जस्त, कथील, प्रक्रिया, अणुऊर्जा, विमान, हवा आणि रेल्वे वाहतूक याचा देखील त्या अनुषंगाने याच्यात विचार केला जातो. याच्यातलं विशेष करून अणुऊर्जेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या अणुऊर्जेपासून काय काय होऊ शकतं किंवा अणुऊर्जा निर्मिती असेल तर त्याच्यातून लोकांपर्यंत या साधन सामग्रीचा म्हणजे पर्यावरणाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पर्यावरणातल्या अनेक घटकांचा हा नाश होतो किंवा त्याऐवजी अणुऊर्जेचा वापर केला तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो. किंवा या वीज निर्मितीच्या अनुषंगाने असेल किंवा इतर घटकांच्या अनुषंगाने असेल त्याच्यातले आपल्याला फायदे दिसून येतात.
लोखंड आणि पोलादाच्या दृष्टीने ठेवण्याला आपण विचार करतो, या लोह पोलाद उत्पादनातून आपल्याला वेगवेगळ्या घटकांना हे फायदे मिळत असतात. जड विद्युत संयंत्रे असतील किंवा खाणकाम आणि तांबे आहे, शिसे आहे, जस्त आहे, कतील आहे, या प्रक्रिया उत्पादनाच्या अनुषंगाने देखील सरकार तशा पद्धतीनं गांभीर्याने त्याची दखल घेत असतं किंवा ही उत्पादनं सरकारकडेच अजूनही ठेवलेले आहेत. विमान असेल, हवा असेल किंवा रेल्वे असेल, या अनुषंगाने प्रायव्हेट क्षेत्रातली देखील आता आपण पाहतो की वेगवेगळी विमानं निर्माण झालेली आहेत किंवा हेलिकॉप्टर्स असतील, परंतु त्याच्यावर नियंत्रण आहे, सरकारचं नियंत्रण आहे आणि त्याला काही बंधनं आहेत. ओपन तशा पद्धतीची त्याला खुल्या मार्केटमध्ये विक्रीसाठी डायरेक्ट परमिशन नसते. अदरवाईज अनेक कंपन्या याच्यामध्ये सहभाग घेतील, कारण हवाई वाहतुकीच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विमान असेल, हेलिकॉप्टर असेल त्याचा विचार करतो, त्यावेळेला सातत्याने त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे भविष्यात शक्य नाही आहे, कठीण होऊ शकतं. त्याच्यामुळे सरकार याच्यावरती नियंत्रण ठेवतं. बाकी लोहपोलाद उत्पादनाच्या अनुषंगाने झालेलं उत्पादन हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून, उद्योगांच्या माध्यमातून मार्केटला येत असतं किंवा आपण आता सध्याचं पाहतोय की जसं की आपण वेगवेगळं कन्स्ट्रक्शन बांधकामं पाहतो, त्यावेळेला सिमेंटचा जेवढा वापर असतो तशा पद्धतीनं लोखंडाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. मग या लोहपोलादाच्या वापराच्या अनुषंगानं किती वापर असावा, कशा पद्धतीचं त्याच्यावरचं नियंत्रण असावं. आता आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये पाहतोय मेट्रोचं जाळं निर्माण होतंय, त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर लोखंडाचा वापर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच लोहाचा वापर हा इंडस्ट्रियल सेक्टरमधून आहे, कारण योग्य क्षेत्रात योग्य प्रमाणात योग्य आकाराचं लोखंड त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, त्या साधनसामुग्रीच्या सहाय्यानं फायदे घडवून आणणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. या यंत्रसामुग्रीच्या जड उद्योगधंद्याच्या किंवा जड संयंत्राच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला अनेक बाबी याच्यामध्ये येतील. मग तसंच इतर जशा पद्धतीने हा धातू, लोखंड धातू आपण विचार करतो किंवा लोह आणि पोलादाचा विचार करतो, त्यावेळेला तांबे असेल, शिसे असेल, जस्त असेल किंवा कथील असतील, याच्या देखील प्रक्रियेच्या दृष्टीने काही नियमन हे निश्चितपणे केलेले असतात. या अणुऊर्जा किंवा विभागाच्या अनुषंगाने विचार करतात. मग हवा असेल किंवा इतर काही घटकाचा विचार करता, त्याच्यातले सुद्धा उद्योगधंद्यांवरती काही नियंत्रण हे निश्चितपणे सरकारकडून केली जातात. साखर उद्योगाचा असेल किंवा इतर इथेनॉल प्रोडक्शनच्या अनुषंगाने देखील असेल, या उत्पादनातून कोणत्या घटकावर कशा पद्धतीनं नियमन करावं, त्याच्या पर्यावरणपूर्वक काही नियम किंवा पर्यावरणाचे काही नियम असू शकतात का, त्याच्यामुळे हानी होईल का, हा घटक विचारात घेणं अपेक्षित आहे. लोखंड आणि पोलाद किंवा यंत्रसामुग्री आणि साधने, जड विद्युत संयंत्रे, खाणकाम आणि तांबे, शिसे, जस्त, कथील प्रक्रिया, अणुऊर्जा असेल, विमान असेल, हवा असेल, या बाबीवरती विशेष करून प्रकाश टाकला जातो. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे परस्पर अवलंबित्व याचा विचार करता बघा, सरकार क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र हे एकमेकावर अवलंबून न राहता परस्पर अनन्य शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा या 4 क्षेत्राव्यतिरिक्त अणुऊर्जा, रेल्वे आणि वाहतूक, खाजगी क्षेत्र यामध्ये काम करू शकते. राज्यासाठी आरक्षित असलेले इतर कोणतेही क्षेत्र सरकारी प्रवेश करू शकते किंवा सरकार त्या अनुषंगाने त्याच्यातली नियमावली बदलू शकते. श्रेणी सी च्या अनुषंगाने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक बाबीवरती भर दिलेला असतो. खाजगी क्षेत्रातील उप उत्पादनामधून भेटलेला जाऊ शकतो किंवा त्यावर बाबीवर देखील विचार होऊ शकतो. लघु उद्योगांचे महत्त्व ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1956चा ठरावही त्यामध्ये आलेला दिसतो. लघु उद्योग आणि कुटीर उद्योगाचे महत्त्व हे विचारात घेता येईल. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, अधिक समानतेची खात्री करणे, उत्पन्न आणि संपत्तीचे वितरण करणे, या बाबीवर विशेष करून भर दिलेला दिसून येतो. प्रादेशिक विषमता कमी करणे आणि औद्योगिकरणासाठी 1956चा ठरावाचा संपूर्ण देशाला कसा फायदा होऊ शकतो, मागासलेल्या प्रदेशात वाहतूक सुविधा आणि वीज सुधारणे, प्रादेशिक असमानता कमी करणे किंवा राज्य प्रोत्साहन देईलच्या तरतुदीद्वारे खाजगी क्षेत्रातील उद्योगांचा विकास घडवून वाहतूक, वीज आणि इतर सेवा आणि योग्य आर्थिक बाबी किंवा त्याच्या संदर्भातल्या असणाऱ्या तरतुदी. आता याच्यामध्ये विशेष करून प्रादेशिक विषमता कमी करणं हे उद्योगधंद्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे, कारण पूर्वीचे उद्योगधंदे हे केंद्रीभूत होते किंवा एका विशिष्ट एरियामध्येच, मोठ्या शहरामध्येच विशेष करून उद्योग
हे केंद्रित झालेले दिसत होते. आणि आता सध्या आपण पाहतो की उद्योगाचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. विकेंद्रीकरणामुळे काय झालं, म्हणजे जो दिल्लीला प्रोजेक्ट चालू आहे तोच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, किंवा महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या शहरामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तसं कलकत्त्यामध्ये आहे, तसंच इतर शहरांमध्ये देखील आहे. महाराष्ट्रातल्या अगदी एखाद्या पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा अनेक प्रोजेक्ट, अनेक उद्योगधंदे हे आलेले दिसत आहेत किंवा त्याचा विकास झालेला दिसतोय. विशेष करून साखर उद्योगाचा, सहकारी क्षेत्रातला साखर कारखाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचा ग्रामीण भागात विकास झालेला आहे. एखाद्या तालुक्यामध्ये एक एक दोन दोन साखर कारखाने आहेत. म्हणजे ज्या ग्रामीण भागात असण्याची काही कारणं आहेत की त्या ठिकाणीच त्यांना कच्चा माल, ऊस उपलब्ध होतो आणि मग साखर निर्यात करणं अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सहज शक्य होतं. म्हणजे जसं देशांतर्गत उत्पादन वाढेल तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली निर्यात ही वाढू शकते. त्यामुळे सर्व प्रदेशाचा विकास करणं, प्रादेशिक विषमता कमी करणं ही देखील तितकीच महत्त्वाची बाब या इंडस्ट्रियल सेक्टरमुळे कमी होऊ शकते. कारण विषमताच्या पद्धतीने वाढत जाईल. विषमता असेल एखाद्या प्रदेशामध्ये त्यावेळेला तेथील जनता किंवा सर्वसामान्य लोकांच्या हालापेष्टा झालेल्या दिसतात. कारण एखाद्या उद्योग व्यवसायाचा असेल, उत्पादनाचा असेल, केंद्रीकरण झालेलं असतं आणि त्याचा दूरपर्यंत त्याचा लाभ सर्व लोकांपर्यंत मिळू शकत नाही, पोहोचू शकत नाही. त्यामुळे होणारे नुकसान हे सामोरे जावं लागतं. त्यामुळे असमानता कमी करा, राज्यात प्रोत्साहन देईल, त्याच अनुषंगाने तरतुदीद्वारे खाजगी क्षेत्रातील उद्योगांचा विकास, वाहतूक, वीज आणि इतर सेवा आणि योग्य आर्थिक आणि इतर धोरणे किंवा संघटित उद्योगांना विशेष सहाय्य केले जाईल. सहकारी म्हणून त्याच्यात विचार निश्चित होऊ शकतो. औद्योगिक शांतता किंवा समाजवादी लोकशाहीत हे ओळखले जाते. कामगार हा विकास प्रक्रियेत आणि त्यासाठी महत्त्वाचा सहभागी आहे. औद्योगिक शांतता राखणे आहे आणि राहणीमान असेल किंवा आणि काम सुधारणे किंवा मजुरीची परिस्थिती आवश्यक पावले उचलावी लागतील. त्या अनुषंगाने देखील या बाबी महत्त्वाच्या ठरतील. प्रादेशिक विषमता कमी करणे, औद्योगिकरणासाठी महत्त्व देणं, 1956च्या ठरावाचा संपूर्ण देशाला कसा फायदा होतो किंवा मागासलेल्या प्रदेशात त्या अनुषंगाने कशा बाबी वाढीस लागतील या अनुषंगाने देखील महत्त्वाचा प्रादेशिक विषमता कमी करणं हा सरकारच्या पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट किंवा त्याच्या वैशिष्ट्याचा भाग असू शकतो. त्याच अनुषंगाने औद्योगिक शांतता, समाजवादी लोकशाहीत हे ओळखले जाते किंवा कामगार हा एक विकास प्रक्रियेत आणि त्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. कारण मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं हा क्रियाशील घटक आहे. इतर बाबतीत जर विचार केला, म्हणजेच लँड असेल, जमिनीच्या बाबतीत असेल किंवा भांडवलाच्या बाबतीत असेल, तर याच्यापासून स्वतः म्हणजे एखादं तंत्रज्ञान आहे, समजा भांडवलाचा वापर करून आपण खरेदी केलेला आहे. मग एखादी झेरॉक्स मशीन असेल किंवा एखादा अणुऊर्जेचा मोठा प्रोजेक्ट असेल, प्रकल्प असेल, त्या प्रकल्पाला चालू करण्यासाठी, कम्प्युटर एखादा चालू करण्यासाठी, एखादं मोठं सॉफ्टवेअर असेल ते इन्स्टॉल करण्याच्या अनुषंगानं आणि त्याचा यूज करण्याच्या दृष्टीने योग्य कमांड देण्यासाठी पुन्हा मानवाचीच गरज असते. त्यामुळे लेबर इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर इंडस्ट्रियल सेक्टर. मग उद्योगधंद्यातला असेल किंवा इतर क्षेत्रातला असेल, तो कामगार हा चांगला असणं गरजेचं असतं. आणि कामगार आणि मालक यांच्यातला असणारा संवाद देखील चांगला असेल. कामगार यांच्यातला असणारा सुसंवाद असेल, मालक आणि कामगार यांच्यातला असणारा सुसंवाद असेल. कामगार हा विकास प्रक्रियेत आणि त्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. औद्योगिक शांतता राखणे आणि राहणीमान, काम सुधारणे, मजुरीची परिस्थिती, आवश्यक पावले उचलावी त्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा ठरू शकतो किंवा प्रादेशिक विषमता कमी करणे आहे. औद्योगिकरणासाठी 1956च्या ठरावाचा संपूर्ण देशाला फायदा होतो. मागासलेल्या प्रदेशात वाहतूक सुविधा आणि वीज सुधारणे, प्रादेशिक असमानता कमी करणे, राज्य प्रोत्साहन देईल त्या अनुषंगाने तरतुदीद्वारे खाजगी क्षेत्रातील उद्योगांचा विकास, वाहतूक, वीज आणि इतर सेवा आणि त्याच्या अनुषंगाने योग्य आर्थिक आणि इतर धोरणे देखील त्या दृष्टीनं राबवता येतील. तशा पद्धतीनं औद्योगिक शांततेच्या दृष्टीनं समाजवादी लोकशाही किंवा सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन, कामगारांना एकत्र घेऊन, कामगारांच्या जे वेगवेगळ्या संघटना असतात, मालकांच्या संघटना असू शकतात, तशा पद्धतीनं कामगारांच्या देखील संघटना असतात आणि कामगार आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या मागण्या करतात. अन्यथा औद्योगिक अशांतता निर्माण होईल. या शांततेच्या दृष्टीनं वेगवेगळी पावले उचलली जातात. आता कामगारांना कौशल्य निर्मिती करणं किंवा कामगारांना ट्रेनिंग देणं, तंत्रज्ञान अवगत करणं, त्या दृष्टीनं काही वर्कशॉप, काही प्रशिक्षणं ही निश्चितपणे दिलेली असतात. कामगारात कमतरता असल्याचे ठरावाने
मान्य केले आहे आणि देशातील कुशल तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कर्मचारी आणि म्हणून तेथे मध्ये तांत्रिक संस्था आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम स्थापना करणं किंवा त्या अनुषंगाने गरजांची गरज होती. विद्यापीठे परकीय भांडवल त्या अनुषंगाने देखील विचार होईल. परंतु कौशल्य निर्मिती किंवा कौशल्य वाढवणं जोपासणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे परकीय भांडवल ची जशी आपल्याला आवश्यकता आहे त्याच पद्धतीने कामगारांचं कौशल्य हे विकसित करणं, जसे की आपण म्हणतो जपान टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाची आहे, तशा पद्धतीनं लेबरच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला चायना असेल, इंडिया असेल, आपल्याकडची हायेस्ट पॉप्युलेशन जे आपण वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये आपण नंबर 1ला आता सध्या आहोत आणि भारताचा विचार करता एकूण कामगारांची संख्या लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. चायनाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि टेक्नॉलॉजीच्या वेळेला आपण पाहतो ज्यावेळेला विकसित देशामध्ये मग जपानसारखा देश असेल, अमेरिकेसारखा देश असेल, तिथलं तंत्रज्ञान इस्रायल टेक्नॉलॉजी आपण ज्यावेळेला म्हणतो व इस्रायल पद्धतीवरचं खरं तर ॲग्रिकल्चरला देखील आपण अनेक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो आणि तसं उत्पादन इस्रायल पद्धतीच्या काही पशु देखील दुग्ध उत्पादनासाठी असेल किंवा इतर त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने असेल त्याचा वापर केला जातो आणि याच परकीय भांडवल असेल 1946च्या ठरावाप्रमाणे ज्यावेळेला आपण पाहतो त्याबाबतचे धोरण हे 1956च्या ठरावात परदेशी भांडवल प्रस्तावित करण्यात आलेले होते आणि याच भांडवलाच्या अनुषंगाने या अनुषंगाने देखील काही भागावरती निश्चित प्रकाश टाकलेला होता. 1948चे जे धोरण होतं 1946च्या ठरावाप्रमाणे त्या बाबतच्या अंमलबजावणी 1956 मध्ये त्याच्यावर मंजुरी देण्यात आली आणि एफडीआयच्या अनुषंगाने जी गुंतवणूक होती ती कशी वाढेल यावरती विचारविनिमय झाले. परंतु 1991ला खऱ्या अर्थाने त्याला मूर्त स्वरूप आलेलं दिसून येतं आणि आत्ता आपण पाहतोय सध्या की ही 1956ची विचारसरणी असेल ती 91ला त्याच्यात मिळालेलं यश आपण म्हणूया अंमलबजावणीला मिळालेल्या परवानग्या असतील त्या परवानग्याचा आत्ता आपण 2024 पर्यंत अगदी असेल 2023, 24, 25 आत्ता आपण 2020 नंतर त्याचे परिणाम मग फायदे असतील काही तोटे असतील हे दोन्ही भाग आपल्यासमोर दिसतात. जास्तीचे किंवा अधिकचे आपल्याला फायदे दिसत आहेत. या अधिकच्या फायद्यामुळं कौशल्य निर्मितीची कमतरता असल्याचे ठरावाने मान्य केले. देशातील कुशल तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कर्मचारी आणि म्हणून तेथे किंवा तांत्रिक संस्था आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम स्थापन करण्याची गरज होती. परकीय भांडवल किंवा 1946च्या ठरावाप्रमाणे त्याबाबतचे धोरण 1956च्या ठरावात परदेशी भांडवल म्हणून प्रस्तावित करण्यात आलं. याच ठरावाच्या अनुषंगाने धोरणाच्या अनुषंगाने काही बाबी या निश्चित मांडल्या गेल्या. 9.2.2च्या अनुषंगाने औद्योगिक धोरण विधान 1977च्या मध्ये जे मांडलं त्या मांडणीच्या अनुषंगाने डिसेंबर 1977 मध्ये एक नवीन औद्योगिक धोरण हे जाहीर करण्यात आलं. या धोरणाच्या अनुषंगाने स्मॉल स्केल किंवा लघु उद्योगांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्यावेळेला आपण म्हणतो लघु उद्योग क्षेत्राचा विकास करणं याच्यावर विशेष भर देण्यात आला. या धोरणात प्रस्तावित करण्यात आले की लघु उद्योग आणि कुटीर उद्योग क्षेत्र जे काही उत्पादन केले जाऊ शकते ते आवश्यक आहे किंवा फक्त त्यातून निर्माण केले जाऊ शकते हे क्षेत्र 3 क्षेत्रामध्ये किंवा श्रेणीमध्ये विभागले गेले होते. कुटीर उद्योग आणि घरगुती उद्योग हे जे काय आपण स्वयंरोजगार देतात आणि विस्तृत प्रमाणात त्याचा वापर होऊ शकतो. त्याच अनुषंगाने औद्योगिक घटकामध्ये गुंतवणुकीचा समावेश करणारे छोटे क्षेत्र किंवा यंत्रसामग्री आणि उपकरणे रुपये 1 लाख आणि शहरामध्ये वसलेले 50,000 पेक्षा कमी लोकसंख्या असणारी म्हणजे त्या शहराची एकूणच आपण जसे लोकसंख्या बघतो तशा पद्धतीनं त्या उद्योगधंद्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे किंवा त्याला काही मर्यादा विचारात घेऊन औद्योगिक घटकांचं किंवा औद्योगिक उत्पादनांचं वर्गीकरण करण्यात आलं. मग त्याच्यात कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील किंवा इतर उद्योगांच्या अनुषंगाने मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील, मोठे उद्योग असतील याची वर्गवारी करण्यात आली आणि त्यानुसार सरकारने आता आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की कोविडमधून सुद्धा आपण सुखरूप बाहेर निघाल्यानंतर सरकारने पहिल्यांदा या उद्योगधंद्यांना चालना देत असताना सूक्ष्म उद्योग असतील, अतिसूक्ष्म उद्योग असतील, सूक्ष्म उद्योग असतील, लघु उद्योग असतील
कुटीर उद्योग असतील, मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील आणि मोठे उद्योग असतील यांच्या स्वरूपात उद्योगधंद्यांकडून एक नोंदणीच्या स्वरूपात ज्याचे अधिकृत नोंदणी होती की उद्योगधंदे आहेत त्या उद्योगांना चालना देण्याचं काम त्यातून झालेलं दिसतं. याच कुटीर उद्योग आणि घरगुती उद्योगाचे जे स्वयंरोजगार देतात किंवा विस्तृत प्रमाणात त्याचा विचार होऊ शकतो. औद्योगिक घटकामध्ये गुंतवणुकीचा समावेश करणारे छोटे क्षेत्र, यंत्रसामुग्री आणि उपकरणे याचा त्यामध्ये विचार झालेला दिसतो. शहरामध्ये वसलेले एक पेक्षा कमी लोकसंख्या असणारे जे काही 50,000 पेक्षा लोकसंख्या कमी असेल त्या अनुषंगाने असणारे तिथले उद्योगधंदे याची देखील वर्गवारी करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण आता कुटीर उद्योग आणि घरगुती उद्योग याच्यावर विचार केला त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र किंवा लार्ज इंडस्ट्रीज आपण ज्यावेळेस म्हणतो त्या मोठ्या प्रमाणावरील क्षेत्रामध्ये खालील बाबींचा किंवा या घटकांचा विचार केला जातो. त्यामध्ये मूलभूत स्टील, नॉन फेरस धातू, सिमेंट, ऑइल, रिफायनरीज इत्यादीसाठी पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि लघु उद्योग किंवा लघुस्तरीय विकासास मदत करणे याचा देखील त्या ठिकाणी अवलंब झालेला दिसतो. त्यामुळे ग्रामोद्योग, भांडवली वस्तूचे उद्योग पूर्ण करण्यासाठी मूलभूत आणि SISI दोन्ही यंत्रसामग्रीसाठी पुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येते. उच्च तंत्रज्ञान उद्योग जसे की खते, कीटकनाशके, पेट्रोकेमिकल्स इत्यादीचा त्यामध्ये विचार झालेला दिसून येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी आणि शेतीच्या वापरासाठी आवश्यक आहे किंवा आणि लघुस्तरीय क्षेत्र किंवा मशीन्स, टूल्स आणि सेंद्रिय यासारखे उद्योग याच्यामध्ये विचारात घेतलेले आहेत. अवैदिक किंवा अजैविक रसायने जे SISI, SI किंवा SSI साठी राखीव नव्हते त्या अनुषंगाने परंतु आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे घटक याच्यामध्ये विचारात घेतलेले आहेत. विशेष करून म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात मूलभूत स्टील आहे किंवा नॉन फेर धातू जे म्हटलेलं आहे ते सिमेंट उद्योग असतील किंवा ऑइल रिफायनरी असतील याचा वापर किंवा याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे सरकारकडून केलं जातं. परंतु हेच प्रायव्हेट क्षेत्रातून त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असतं. म्हणजे ऑइल रिफायनरीज जे उद्योग आहेत ते आता सध्या सरकारच्या नियंत्रणात किंवा सिमेंट उद्योग असेल तो तितकंच राहिलेला नाही. सिमेंट उत्पादन ही अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. त्या मार्केटमधल्या कंपन्या त्याचं उत्पादन घेत असल्याला दिसून येतात. त्याच अनुषंगाने पायाभूत सुविधांचा विकास करताना या कंपन्यांच्या आधारावरती काही भाग हा निश्चितपणे विचारात घेतला जातो. त्यामुळं पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि लघुस्तरीय विकासास मदत करणे आणि ग्राम उद्योग, भांडवली वस्तूचे उद्योग पूर्ण करण्यासाठी मूलभूत आणि इतर यंत्रसामग्री असेल, पुरवठा असेल त्या अनुषंगाने त्याचा आवश्यक बाबीवरती विशेष भर दिलेला असतो. उच्च तंत्रज्ञान उद्योग जसे खते, कीटकनाशके, पेट्रोकेमिकल्स इत्यादीचा विचार करता या बाबीवर विशेष भर दिलेला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी आणि शेतीच्या वापरासाठी आवश्यक बाबी या विचारात घेतलेल्या आहेत. लघुस्तरीय क्षेत्रे आणि मशीन, टूल्स आणि सेंद्रिय यासारखे उद्योग आणि अजैविक रसायने जे SISI साठी राखीव यादीत नव्हते परंतु आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी या देखील विचारात घ्यावी लागतील. मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र किंवा मोठ्या प्रमाणावरील क्षेत्राच्या अनुषंगाने देखील काही गोष्टी, काही बाबी या विचारात घेतल्या जातील. ची पूर्तता करताना मूलभूत स्टील, नॉन फेरस स्टील, धातू, सिमेंट, ऑइल, रिफायनरीज इत्यादी उद्योगांसाठी त्याचा वापर केला जातो किंवा तशा पद्धतीने विचार होत असतो. पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि लघुस्तरीय विकासास मदत करणे आणि ग्रामोद्योग, भांडवली वस्तूचे उद्योग मूलभूत बाबीवरती विशेष भर दिलेला असतो. दोन्ही बाबतीत यंत्रसामग्री असेल, पुरवठा असेल किंवा करण्याच्या अनुषंगाने असेल त्या बाबतीत कसा वाढ होऊ शकतो, कसा विकास होऊ शकतो. उच्च तंत्रज्ञान उद्योग जसे खते, कीटकनाशके, पेट्रोकेमिकल्स इत्यादी बाबतीत त्याचा विचार होतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी आणि शेतीच्या वापरासाठी आवश्यक आहे आणि लघुस्तरीय क्षेत्र आणि मशीन, टूल्स आणि सेंद्रिय सारखे उद्योग जे आहेत त्याचा देखील तितकाच वापर हा होत असतो किंवा मशीन, टूल्सच्या बाबतीत देखील सेंद्रिय यासारखे उद्योग आणि
अजैविक रसायने जे SSII साठी राखीव यादीत नव्हते, परंतु आर्थिक विकासासाठी आवश्यक बाबी ह्या विचारात घेतलेल्या होत्या. मोठ्या उद्योगधंद्याकडे दृष्टिकोन, मोठ्यांची वाढ आणि औद्योगिक घरे त्याच्या रकमेच्या प्रमाणात विषमता मांडली जात होती, किंवा अंतर्गत उत्पन्न संसाधने जनतेकडून घेतलेल्या कर्जासह वित्तीय संस्था आणि बँका त्यांची बहुतेक मालमत्ता तयार करतात मध्ये कोणत्याही मोठ्या व्यवसायाने मक्तेदारीचे स्थान मिळू नये असा धोरणाचा प्रयत्न होता, किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार देखील मांडलेला दिसतो. सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका ही विस्तार, तांत्रिक स्वावलंबनाला प्रोत्साहन, हजार युनिट्सकडे असणारा दृष्टिकोन या देखील बाबी विशेष करून महत्त्वाचे ठरतात. मोठ्या उद्योगधंद्यांकडे असणारा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो आणि त्या दृष्टीनं त्याची वाढ ही झालेली दिसते. त्यामुळे औद्योगिक घरे असतील किंवा त्यांच्या रकमेच्या प्रमाणात विषमता मांडली जात होती. अंतर्गत उत्पन्न संसाधने जनतेकडून घेतलेल्या कर्जासह वित्तीय संस्था आणि बँका त्यांची बहुतेक मालमत्ता ही तयार करतात. त्याच अनुषंगाने कोणत्याही मोठ्या व्यवसायाने मक्तेदारीचे स्थान मिळू नये असा धोरणाचा एक प्रयत्न होता. तर त्या अनुषंगाने सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका विस्तार हा विचारात घेतला जातो. तांत्रिक स्वावलंबनाला प्रोत्साहन, हजार युनिटकडे दृष्टिकोन तो देखील दिलेला दिसतो, किंवा तसा आलेला दिसून येतो. मोठ्या प्रमाणात 1980चे जे औद्योगिक धोरण होतं, त्या 80च्या औद्योगिक धोरणामध्ये त्याचं उद्दिष्ट किंवा औद्योगिक उत्पादन वाढवणे, स्थापित क्षमतेचा योग्य वापर करून आणि उद्योगांचा विस्तार करून भारतीय जनतेला वाजवी किमतीत अधिक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी पॉलिसीज स्टेटमेंट मध्ये सुचवलेले विशिष्ट उपाय हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. यामध्ये विशेष करून सार्वजनिक क्षेत्राचे प्रभावी परिचालन. सार्वजनिक क्षेत्राचे प्रभावी परिचालन म्हणजे काय, तर या परिचालनाचं व्यवस्थापन करणं किंवा आर्थिक व्यवस्थापन करणं उद्योगधंद्यातलं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी सरकार आपली वित्तीय पुंजी बजेटमध्ये तरतूद करतात, किंवा तशा पद्धतीनं उद्योगधंद्यातूनच काही उत्पन्न पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीनं बँकांच्या मार्फत असतील किंवा इतर बाबतीत असेल ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे सार्वजनिक क्षेत्राचे पुनर्जीवन करण्यात प्रयत्न करतात, किंवा गमावलेली विश्वासार्हता, कार्यक्षमतेची कल्पना ती देखील दिलेली असते. आर्थिक संघराज्यवादाचा विचार करता एकात्मिक औद्योगिक लहान आणि मोठ्यामधील विभागणी वाढून टाकून विकास करण्यावर भर दिलेला असतो. इंडस्ट्रीज किंवा प्रस्तावित केले होते यासाठी न्यूक्लियस किंवा फ्लास्टची स्थापना करणे आणि मागासलेले जिल्हे ज्यांच्या आजूबाजूला अनुषंगिक लहान आणि मोठ्या प्रमाणात उद्योग हे विकसित होतात आणि त्या उद्योगांच्या वाढ कशा पद्धतीने करता येईल, त्यातील धोरणात्मक बदल कसे करता येईल हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याच्यावर भर दिलेला दिसतो. तर याच अनुषंगाने लहान युनिट्सची पुनर्रचना असेल, त्या अनुषंगाने कोणत्या बाबी करता येतील. लहान युनिटमधील गुंतवणुकीची मर्यादा होती, रुपये वरून वाढवले 1 लाख ते रुपये 2 लाख, SSI साठी रुपये 10 लाख ते 20 लाख आणि सहाय्यक युनिट्ससाठी रुपये 15 लाख ते रुपये 25 लाख त्या अनुषंगाने सुद्धा बदल झालेला दिसतो. त्याचबरोबर प्रादेशिक असमतोल दूर करणे, उद्योगांना मागासलेल्या भागात वितरित करणे आणि प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात प्रस्तावित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात मग हातमाग असेल, हस्तकला उद्योग असेल आणि खादी यांना प्रोत्साहन असेल द्यायचं. त्याचबरोबर उच्च रोजगार तसेच दरडोई उत्पन्न हे जास्त आहे का उत्पन्न, त्या अनुषंगाने देखील विचार केला जाऊ शकतो. खाजगीकरणामध्ये अनधिकृत अतिरिक्त क्षमतेचे नियमितीकरण करणं, त्याचबरोबर धोरणाने नियमितीकरणाची काही प्रक्रिया ही सुलभ करता येऊ शकते का, या अनुषंगाने देखील काही बाबी याच्यावर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. प्रादेशिक असमतोलता दूर करण्याच्या दृष्टीनं आता वेगवेगळे उद्योगधंदे हे वेगवेगळ्या राज्यात, मग काही वेळेला आपण पाहतो की गुजरात सारख्या राज्यात असेल, मध्य प्रदेश मधल्या राज्यात असतील, कर्नाटक सारख्या राज्यात असेल,
दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असेल, याचा विकास हा वेगवेगळ्या उद्योगांचा विकास हा वाढलेला दिसतो. त्यामुळे भारतात प्रादेशिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली जाते आणि प्रादेशिक असमतोल जो आहे तो दूर करण्यावर भर दिलेला दिसतो. या प्रादेशिक असमतोलातूनच उद्योगांना मागासलेल्या भागाला सुद्धा वितरित करता येतात आणि त्या भागाचा विकास करण्यावरती विशेष भर दिलेला असतो. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात प्रस्तावित करण्यात आले होते. त्याचबरोबर ग्रामीण भागात हातमाग असेल, हस्तकला असेल, खादी यांना प्रोत्साहन द्यायचे होते. उच्च रोजगार असेल आणि दरडोई उत्पन्न असेल. उच्च रोजगार म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या अनेक लोकांना कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल, जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल त्याच्यावर भर दिला गेला. एकूण लोकसंख्येत कुटुंबाची लोकसंख्या जी आहे त्यातील जास्तीत जास्त लोकांना किंवा एखाद्या लोकांना उत्पन्नाचा रेशो जशा पद्धतीने वाढत जाईल तशा पद्धतीनं दरडोई उत्पन्न वाढणं हे देखील भारतासमोर आजही आपण जरी पाहिलं, स्वातंत्र्याला 75 वर्ष आपण साजरी करून झाली, परंतु आजही आपल्याला आझादी का अमृत महोत्सव वगैरे सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला विचार करतो, परंतु अजूनही दरडोई उत्पन्न आपलं तेवढंसं वाढलेलं नाहीये. म्हणजे फुटभर श्रीमंताचं उत्पन्न वाढलं का तर निश्चितपणे वाढलं, देशाचा GDP वाढला का तर तो वाढला, ग्रोथ रेट वाढला का वाढला, परंतु दरडोई उत्पन्नाची वाढ किंवा आयुर्मर्यादा आपली वाढली. तशा पद्धतीने डेथ रेट मध्ये झालेला बदल, डेथ रेट हा जास्त प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीने त्याच्यात प्रगती झाली, परंतु आयुर्मान हे आपलं आणखी वाढायला पाहिजे. सरासरी आयुर्मान हे आजही 67-68 वर्ष एवढंच आहे. ते विकसित देशाचा विचार केला तर 70, 75, 80 वर्षापर्यंतचं आयुर्मान असलेलं दिसून येतं. त्यामुळे खाजगीकरणाच्या अनुषंगाने जे सरकारने वेगवेगळे धोरणं राबवली, प्रादेशिक असमतोलामध्ये जशी धोरणं राबवली, त्याच अनुषंगाने पॉप्युलेशन नियंत्रणाच्या अनुषंगाने किंवा एकूण लोकसंख्या वाढीला मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी ज्या पद्धतीने शेती क्षेत्र उपयुक्त ठरतं, तशाच पद्धतीने उद्योग क्षेत्राचा देखील विकास ज्या वेगाने होईल त्याच पद्धतीनं त्याच्यात जास्तीची लोकसंख्या ही सामावून घेतली जाईल, जास्ती लोकांना त्या ठिकाणी काम हे निश्चितपणे दिलं जाईल. त्यामुळे शहरी भागात प्रस्तावित करण्यात आले किंवा शहराचा विकास होत गेला, तसंच ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्यात आला. त्यातील गुंतवणूक वाढवली आणि याच गुंतवणुकीतून अनेक वेळेला फायदे हे सरकारला निश्चितपणे मिळत आहेत. खाजगीकरणाच्या अनुषंगाने किंवा इंडस्ट्रीयल ग्रोथमुळं गव्हर्नमेंट टॅक्सेस हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि याच उद्योगांमुळं, या उद्योगाच्या विकासामुळे झालेला फायदा हा देशाच्या विकासाला भर घालतो किंवा GDP मध्ये ग्रोथ करायला निश्चित उपयुक्त ठरतो. खाजगीकरणामध्ये अनधिकृत अतिरिक्त क्षमतेचे नियमितीकरण करणं असेल, धोरणाने नियमितीकरणाची प्रक्रिया असेल ती सुलभ केली जाते आणि त्या सुलभतेतून अनेक फायदे झालेले आपल्याला दिसून येतात. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातीला सूट MRP कायद्याच्या अनुषंगाने असेल, युनिट्स आणि त्या अनुषंगाने झालेला बदल असेल, भांडवल शुल्क मुक्तता असेल, आयात करण्याची परवानगी असेल, माल आणि कच्चा माल परिकल्पित केला होता किंवा पर्यायी ऊर्जेचा प्रसार असेल, पर्यायी ऊर्जेची निर्मिती असेल, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, बायोगॅस असेल, भरती ओहोटीच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला देखील आपल्याला अनेक घटकावरती विशेष भर दिलेला दिसून येतो. याच बाबतीत कोणत्या कोणत्या घटकात बदल करता येतील किंवा कोणत्या घटकात कसे बदल झालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येऊ शकतो. त्यामुळे विशेष करून निर्मिती झालेल्या उद्योग व्यवसायातली निर्माण झालेल्या वस्तू याची एक्सपोर्ट किंवा निर्यात करणं, निर्यातीला प्रोत्साहन देणं, चालना देणं ही देशाच्या निर्यातीच्या दृष्टीनं सूट किंवा MRTP कायद्याच्या आधारे युनिट्स आणि भांडवल शुल्क मुक्त किंवा आयात करण्याची परवानगी, माल आणि कच्चा माल किंवा त्या संदर्भातल्या असणाऱ्या काही गृहीत बाबी, परिकल्पना असतील त्या कशा विचारात घेतलेल्या आहेत त्यावर विशेष भर आहे. पर्यायी ऊर्जेचा प्रसार आणि पर्यायी ऊर्जेची निर्मिती, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, बायोगॅस असेल, भरती ओहोटीसारखे भाग ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला सारखे ऊर्जेचे स्रोत किंवा इत्यादींना परवाना देण्यात आला आहे. औद्योगिक आजार किंवा मुद्दाम गैरव्यवस्थापन असेल, निर्विष्टीकरण असेल आणि आर्थिक आरोग्य असेल या बाबतीत देखील काही महत्त्वाच्या बाबी या विचारात घेतलेल्या आहेत. नवीन औद्योगिक धोरण 1991 मध्ये
जुलै 1991 मध्ये जाहीर केलेले होते. नवीन औद्योगिक धोरण यांच्या अनुषंगाने 91ची जी पॉलिसी होती त्याच्यामध्ये खाजगीकरण आहे, उदारीकरण आहे, जागतिकीकरण आहे. याच्यामुळे उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. याच उद्योगधंद्याच्या चालनेमुळे 80च्या दशकात जे उदारीकरणाचं धोरण राबवणं अपेक्षित होतं त्या अनुषंगाने जी गरज होती 1972चा मोठा दुष्काळ आणि 80ला पाहतो की आपण बेरोजगारीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं. त्यामुळे 80च्या दशकात उदारीकरणाचे उपाय ज्यावेळेला जाहीर झाले त्यातील प्रमुख नियंत्रण मुक्ती या धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजना काही करण्यात आल्या. त्याचे फायदे हे दीर्घकाळापर्यंत आतापर्यंत आपण पाहतोय हे वाढलेले दिसत आहेत. यामध्ये विशेष करून जी बंधनं होती ती पर्यावरणाच्या दृष्टीनं आपण म्हणूया की आत्ताची बंधनं जी सैल झालेली आहेत ते पर्यावरणाला हानिकारक ठरत आहेत, परंतु याच्यातून उद्योगधंद्याचा विकास व्हायला मदत झाली आणि इतर बंधनं त्या अनुषंगाने पर्यावरणाचीच परंतु पर्याय बंधनं जे आहेत ते कारखानदारी उद्योगावरती लादली गेलेली दिसतात. जसे की आपण पाहतो की अंबानीचा उद्योग समूह ज्या वेळेला पाहतो त्यातल्या काही केमिकल्स कंपन्या ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आजूबाजूला त्याच्यामुळं हानिकारक घटक खूप मोठ्या प्रमाणावर पसरतात, वाढतात. परंतु त्याच पर्यावरणाच्या नियमाच्या अनुषंगाने परिसरामध्ये वृक्षारोपणावरती भर दिला गेला आणि याच वृक्षारोपणाच्या भरीमुळे त्याच ठिकाणचे केमिकल मिश्रित असणारे काही जे घटक आहेत ते विघटित कसे होतील किंवा वातावरणात सोडलेला कार्बन डायऑक्साईड असेल त्याचं शोषून घेण्याचं काम जे आहे ते तिथं मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसून येतं. आणि याच कार्बन डायऑक्साईडमुळं याच हवेतल्या विघटक घटकांमुळं हानिकारक घटकाकडून आपल्याला पुन्हा त्यात भर पाडलेली दिसते आणि एकूणच पर्यावरणाचा समतोल बिघडलेला दिसतो. परंतु उद्योगधंद्याचे नियम जे दिलेले आहेत ते जर तंतोतंत पाळले तर निश्चितपणे पर्यावरणावरचंही हानी होणार नाही अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली आणि औद्योगिक परवाना धोरण हे शिथिल करण्यात आलं किंवा उद्योगधंद्याला परवानगी हे मोठ्या प्रमाणावर दिलेल्या दिसत आहेत. म्हणजे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एखादा इंडस्ट्री प्रोजेक्ट ज्यावेळेला उभारायचा असेल, एखादा आमदार असेल तो लीड घेऊन त्या ठिकाणी किंवा खासदार असतील लीड घेऊन सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करत असेल तर त्या ठिकाणच्या चेअरमनशिप असेल किंवा अध्यक्ष असेल त्याच्यामुळं त्यांना त्या इंडस्ट्री डेव्हलपमेंटमुळं ग्रामीण भागातला ऊस उत्पादन असेल तर त्या ऊसाची विक्री त्या ठिकाणी कारखानदारी क्षेत्रात करता येते. त्याचबरोबर ऊस कारखान्याला पाठवता येतो आणि काही लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती म्हणजे हजारो लोकांना रोजगार देखील उपलब्ध किंवा साखर कारखान्यामुळे झालेला दिसून येतो, डिस्टिलरी प्रोजेक्टमुळे झालेला दिसून येतो आणि याच डिस्टिलरीचा इथेनॉल म्हणून वापर होऊ शकतो. साखर कारखान्यात निर्माण झालेला ऊस असेल या ऊसाचा फायदा साखरेच्या रूपाने आपण उत्पादन ज्या वेळेला पाहतो ते देखील वाढलेलं दिसून येतं. याच उत्पादन वाढीच्या फायद्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला बाबी पाहतो त्या किती प्रमाणात असतील, कशा पद्धतीने असतील त्या दृष्टीने देखील विचार होऊ शकतो किंवा उत्पादन वाढलेले दिसतं आपल्याला. आणि याच औद्योगिक परवाना धोरण किंवा सार्वजनिक क्षेत्रावरील धोरण हे 1991च्या औद्योगिक धोरणाने संख्या ही कशी आहे किंवा किती प्रमाणात आहे, कोणत्या पद्धतीनं आहे ते पाहणं आपल्याला अवगत्याचं ठरेल. सार्वजनिक क्षेत्रावरील धोरण हे 1991च्या औद्योगिक धोरणाची संख्या ही कमी केली आहे किंवा त्या अनुषंगाने 17वर आलेली दिसून येते आणि याच 17 उद्योगधंद्यामुळे सार्वजनिक क्षेत्रावरील धोरणात काही 91च्या औद्योगिक धोरणाने संख्या कमी केलेली जरी असली 17वर जरी आलेली असली तरी इतर उद्योगावर देखील काही प्रमाणात नियंत्रण आहेत, बंधनं आहेत आणि याच बंधनाचा वापर करून देखील 1956च्या ठरावामध्ये 8 सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये आपण आता जसं चर्चा केली होती त्या अनुषंगाने शस्त्रे असतील आणि दारुगोळा असेल, अणुऊर्जा असतील या उत्पादनावरती आजही सरकारची बंधनं आहेत. कोळसा असेल, लिग्नाईट असेल, खनिज तेले असतील या अनुषंगाने ही 8 उद्योगधंदे जे आहेत, खनिज तेले आहेत, लोह आहे, लोह, मॅग्नेश, क्रोम या धातूचं उत्पादन आहे. म्हणजे खाणकामाच्या अनुषंगाने किंवा खाण उद्योगाच्या अनुषंगाने असणारे, कारण प्रायव्हेटायझेशन जर याच्यामध्ये केलं, खाजगीकरण जर केलं तर बेमापपणे किंवा वारेमापपणे याचं उत्खनन केलं जाईल आणि जमिनीतली ही जी काही संपत्ती आपण म्हणूया तिचं संपुष्टात आणली जाईल. त्याच्यामुळे याचं प्रमाण हे नियंत्रित राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं
तांबे, शिशे, जस्त, टीन याचं प्रमाण उपलब्ध साठा जो आहे तो मर्यादित आहे. पण तांबे असेल, शिशे असेल, जस्त असेल, कथील असेल, मॉली मॉली ब्लेडनम असेल, या खान आणि 1953च्या अणुऊर्जा ऑर्डरच्या शेड्यूलमध्ये निर्दिष्टित केलेली खनिजे असतील याचा देखील त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि सध्या आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर रेल्वेचं जे अंदाजपत्रक होतं ते वेगवेगळं साजरं केलं जातं, परंतु ते आता गेल्या वर्षीपासून एकत्रित साजरं केलं जातं आणि या एकत्रित सादरीकरणामुळं तेच सरकारचं नियंत्रण असल्याचं त्यावरून दिसून येतं किंवा सरकार तशा पद्धतीनं स्वतःकडं रेल्वे उद्योग ठेवत आहे याची एक जाणीव त्यातून निश्चितपणे झालेली दिसते. आजही रेल्वेच्या खाजगीकरणाला जशी मागणी वाढते तशा पद्धतीनं याचं खाजगीकरण करणं खाजगी उद्योजकांनाही खरं तर परवडणार नाही, परंतु त्याच्यामुळं रेल्वेचं जाळं जे विकसित झालेलं आहे, जे नियंत्रण आहे, स्वस्तात रेल्वे उपलब्ध करून दिली जाते. हजारो लोकांचा एक मुंबईसारख्या शहराचा जर विचार केला, दिल्लीसारख्या शहराचा विचार केला तर त्याला जीवनदायिनी किंवा रक्तवाहिनी असं म्हटलं जातं, कारण रेल्वे नसेल तर काही होऊ शकणार नाही. त्यामुळं वाहतुकीचं साधन हे प्रभावी असल्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांचं स्थानांतरण होतं. मजूर असतील किंवा कामासाठी असणारा असेल किंवा तयार झालेल्या इंडस्ट्रियल गुड्स असतील, वस्तू असतील, त्या निर्यात करण्याच्या दृष्टीने देखील उद्योगधंद्यातलं हे उत्पादन पाठवण्यासाठी रेल्वेचं जाळं असणं हे फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळं रेल्वे उद्योग हा जरी औद्योगिक क्षेत्रातला असला तरी त्याच औद्योगिक क्षेत्राचा वापर करून उद्योगधंद्यातलं मोठ्या प्रमाणावर उत्पादन असेल ते निर्यात करण्यासाठी असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ट्रकच्या ट्रक आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर मग साखरेचे असतील उत्पादन किंवा इतर उत्पादनं असतील ती किंवा अगदी फ्लॉवर्स फुलांचं उत्पादन ॲग्रिकल्चर मधलं जर विचार घेतलं, कृषी क्षेत्रातलं फुलांचं फ्लॉवर्स प्रोडक्शन जे आहे ते पाठवण्यासाठी सुद्धा रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होत असताना उद्योगधंद्यांची मदत त्या ठिकाणी निश्चित होते आणि उद्योगधंद्यांचा विकास देखील पायाभूत सुविधावरती अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उद्योगांना तांत्रिक कौशल्य असतील संपादन केले जाऊ शकतात. जगभरातील कंपन्या हे स्थापन करणं, ऑपरेट करणं आवश्यक आहे आणि उद्योगांनी पुढे किंवा परदेशातील उत्कृष्ट तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करणं, त्याच उत्कृष्टतेतून आधुनिक काही बाबी या निर्माण केल्या जातात तुलनेने. त्यामुळं GDP वाढायला निश्चितपणे मदत होते. कृषीची वाढ किंवा प्रचंड वाढ जी आहे, सेवा क्षेत्राच्या संबंधित भागामध्ये ज्या पद्धतीने विकास होईल त्या अनुषंगाने रोजगार निर्मिती वाढायला मदत होते. आता याच रोजगार निर्मितीमुळं उपजीविकेचं साधन होतं आणि वाढत्या लोकसंख्येला उद्योगधंद्यामुळे अनेक वेळेला फायदा झालेला आहे. जसं शेती क्षेत्राचा फायदा होतो तसंच उद्योग क्षेत्राचा देखील फायदा होतो. देशाचा GDP वाढायला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फिक्स किंवा निश्चित उत्पन्न मिळवून देऊ शकते. स्टोअर किंवा तयार झालेलं उत्पादन हे साठवून ठेवता येतं आणि तेच काही कालावधीनंतर विक्री करता येतं, त्याच्यातून उत्पन्न मिळवता येतं. त्यामुळं SGST CGST जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर वाढायला मदत होते. त्यामुळे एकूणच टॅक्स उत्पन्न जे आहे ते फायदेशीर सरकारला ठरतं. GDPत उद्योग क्षेत्राचा वाटा हा मोलाचा आहे. त्यामुळे भांडवल निर्मितीत उद्योग क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.